या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। छत्रपती संभाजी महाराज चौक अर्थात जुना पुणे नाका ते सोरेगाव 54 मीटर रस्त्यावरील अडथळा ठरणारी ती 18 घरं अखेर महापालिका प्रशासनानं JCBच्या सहाय्यानं जमीनदोस्त केली। पोलीस बंदोबस्तात ही मोठी कारवाई करण्यात आली। संबंधित रहिवाशांचं सोरेगाव इथं पुनर्वसन करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव या 54 मीटर रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होतं। या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। 110 किलोमीटर उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचं काम अखेर 23 महिने 15 दिवसांनी 15 मे 2025 रोजी पूर्ण झालं। या प्रकल्पामुळे शहराला 170 MLD क्षमतेचा पाणी पुरवठा होणार आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांच्या माध्यमातून 12 अभियंते आणि 150 कर्मचाऱ्यांनी मिळून हे काम पूर्ण केलं आहे। हैदराबाद येथील ठेकेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन्स कंपनीकडून हे काम करण्यात आलं। या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहे। वडापूर सिद्धापूर दरम्यान भीमा नदीवर 35 वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला, मात्र तेव्हा बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला पिचिंगचं काम केलं गेलं नाही। त्यामुळं ज्यावेळी बंधारा ओव्हरफ्लो होत होता त्यावेळी बंधाऱ्याच्या बाजूची साईड पट्टी वाहून जात होती। असाच प्रकार यावेळीही घडला। यावर्षी पहिल्याच पावसात नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली। नीरेचं पाणी भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर आलं। याबाबत जलसंपदा विभागानं नोटीस काढून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता, परंतु ही बाब अधिकाऱ्यांना माहीत असूनही त्यांनी बंधाऱ्याच्या प्लेटा उघडल्या नाहीत। त्यामुळं बंधारा ओव्हरफ्लो होऊन पूर्वेकडील साईड पट्टी वाहून गेली। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही माहिती शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली। अक्कलकोट रोड MIDC मधील एका टॉवेल कारखान्याला नुकत्याच लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला। या भीषण अग्नितांडवामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात मोठी खळबळ उडाली। या निमित्तानं अनेक प्रश्नही समोर आले। या पार्श्वभूमीवर बोलताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की सोलापूर महापालिकेच्या वतीनं MIDCतील सुमारे 300हून अधिक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला असून हा सर्व्हे अजूनही सुरूच आहे। आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी करावयाच्या अत्यावश्यक उपाययोजनांसह अनियमितता, बेकायदेशीरपणा तसंच अनेक गोष्टींचा अभाव या निमित्तानं या सर्वेक्षणात दिसून आला। सोलापूर गोवा ही विमानसेवा सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी सुरू होत आहे। गोव्यातून देशांतर्गत आणि विदेशात कनेक्टिव्हिटी आहे, त्यामुळं देशात आणि परदेशात तिथून जाता येतं। सोलापूर ते गोवा हा रस्तेमार्गे प्रवास 430 किलोमीटर असून 9 ते 10 तास लागतात। कोणत्याही रस्त्यानं गेलं तरी घाट हा लागतोच। आंतरराज्य टॅक्स आणि टोल टॅक्स वेगळा भरावा लागतो। बॉर्डर चेकपोस्टवर वाहनं चेक करावी लागतात। इथं विमानानं 1 तासात आपण गोव्याला पोहोचू शकतो। तसंच वृद्ध आणि अपंग लोकांना विमानात व्हीलचेअरवर बसून जाता येतं। गोवा ही हिंदू आणि ख्रिश्चन यांची आध्यात्मिक नगरी आहे। मंगेशी, रामनाथी, शांतादुर्गा, मार्दोल या प्रसिद्ध मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी सोलापूर, धाराशिव, कलबुर्गी, विजयपूर आणि लातूर जिल्ह्याचे भाविक नित्य नियमानं इथं येतात। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये। मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज। दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम,
सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.